नैवेद्य मोदक लाडूचा मन हा गणपती देवाचा हे नाथमुखी भक्ती अभंगाचा सारण करती. धन्यवाद. वन कंप्लीट. अशोकच्या लगातार 3 विकेटसाठी अमित धोत्रे यांच्याकडून पारितोषिक येत आहे 500 रुपये कॅश पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचत आहे. अमित धोत्रे अर्थातच डॅडी. धफक धफकावर आतापर्यंत 23. अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 4 चेंडू किती धावा धफकावर बनवल्या जातील. 2 खेळाडूंमध्ये प्रचंड मोठा अनुभव आहे. एकीकडे राहुल परदेशी, दुसरीकडे सागर राणे जॉन्टी. त्यांच्या समोर डॅडी आहे. चांगल्यारीत्या गॅदर सिंगल धाव धफक्यामध्ये येत असताना आतापर्यंत 24 धावा धफकावर. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. दुपारचं सत्र आहे परंतु संध्याकाळचं सत्र आणि त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये यावेळेला काय आहे सागर राणे जॉन्टी ज्याच्या बॅट मधून येतोय आक्रमण हल्ला येतोय चेंडू सीमारेखा पार चौका. 7 दिवस वस्तीला या नवघर गावाला 7 दिवस वस्तीला या नवघर गावाला नवघर गावाचा राजा निघाला निघाला गावाला नवघर गावाचा राजा निघाला. थँक्यू. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो. यावेळेला प्रॉपर लाईन लेन टप्पा आणि त्याला सन्मान दिला जातोय परंतु जॉन्टी दुसरीचा प्रयत्न आहे. राहुल म्हणतोय नो. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 29 धावा धफकावर. पुन्हा एकदा खुट्टप्याचा चेंडू चांगल्यारीत्या कॉम्बिनेशन फील्ड सिंगल कंप्लीट. अर्जुन येतोय दुसरीचा प्रयत्न आहे वेगाने येतोय. ये क्या है भाई मोये मोये वाला हा सीन होता. चुकी आणि चुकीचं रूपांतर 1+2+1 टोटल 3. जो रन चुरा है उसको रन चुरन कहते हैं और जो मन चुरा है उसको मन चुरन कहते हैं. डॅडी अर्जुन स्कोअर की रिव्ह्यू घेतलाय. स्कोअर म्हणतायत ना रिव्ह्यू आहे. आणि आता टेक्निकल टीमची मदत. किती धावा धफकावर घेतल्या जातात किती धावा धफकावर बनवल्या जातात. 55 बोट वर उचलली होती परंतु त्यानंतर आता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून बंटी अगदी बारकाईनं पाहतायत मुख्य स्क्रीनवर. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जात आहे आणि त्यानंतर डिसिजन. येस बॅक है हिमांशु. ये बॅक आहे अजून बॅक आहे. येस बंटी बॅक. बंटी काय असेल आम्हाला सांगायचं येते नाही ते इथे आहे ना तू बंटी इथे आहे डायरेक्ट.
यस बंटी 3 रन कंप्लीट आणि पहिल्या 24 चेंडूंचा खेळ धावफकावर 32. आता येणारे 24 डॅडी 11 संघासाठी 33 धावेंचा पाठलाग असणार आहे. तुर्ताच पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेने आपण वळतोय. विजू हेमंत 11 विपक्ष सर्वेश 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस की बॉसच्या दिशेने वळतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. टीम सर्वेश 11 विपक्ष हेमंत 11. सिद्धांत वारंग सिद्धू आपण मुख्य मंचाच्या दिशेने यायचंय. सिद्धू तुर्ताच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी विनंती करतोय. फुलपाडा नगरीतील हेमंत बनियाल अर्थातच अल्पेश कांबे साहेब आपण यायचं आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. अल्पेश आपण या. सर्वेश 11 विपक्ष हेमंत 11. एकीकडे विजय सावंत एकीकडे बंटी गवस आहे. चॅम्पियन असा कॉल पीपीएल येतोय. अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो. विजू फक्त डिसिजन विचारेल. फिल्डिंग यस खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असतील. आपल्याला देखील बंटी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. टीम हेमंत 11 आणि डिसिजन विजू बॉल फर्स्ट. समोरच्या संघाला अर्थात आता सर्वेश 11 संघाला प्रथमतः फलंदाजी करायचं. तुर्ताच मॅचच्या दिशेने येणार 24 मध्ये 32 धाव्यांचा पाठलाग धावफकावर आहे. डीसी विपक्ष डॅडी 11. पहिल्या चेंडू ऑनसाइडच्या दिशेनं सिंगल धाव धावफकामध्ये येत असताना धावेंचा श्रीगणेश केला जातोय. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट कोणताही डिफेंड करणं देखील अशक्य नसतो. क्रिकेट आणि क्रिकेटच्या खेळात सर्व काही शक्य आहे. ह्याच मैदानाला खऱ्या अर्थानं 44 धावेंचा तो पाठलाग. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी 4 चेंडू 4 चौकार 6 चेंडू 6 चौकार 5 चेंडू 5 चौकार. ह्या फुलपाडा नगरीच्या मैदानानं ह्या जीवदानी माऊली क्रिकेट क्लबच्या मैदानानं हे दाखवलंय. परंतु आता येणारे 24 मध्ये 33चा पाठलाग आहे. पहिल्या 3 मध्ये 3 धावा धावफकावर. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव धावफकामध्ये येत असताना पहिल्या 4 मध्ये 4 आहेत. संतगतीने ती सुरुवात तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. डीसी 11 अर्थातच धवल चोरगे साहेब यांचा तो संघ. आयोजक सुयोग खांडेकर आपण देखील मंचाच्या दिशेने या. सुयोग खांडेकर आपल्याला विनंती असेल आपण मंचाच्या दिशेने यायचं आहे. विजय सावंत यांच्याशी संपर्क साधा. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 4 धावा धावफकावर. 1 टू गो. 4 मध्ये 3 आहेत. अकोट टप्प्याचा चेंडू आणि यावेळेला चांगल्या क्या बात आहे. राहुल परदेसी वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये नामांकित फिल्डर मधील एक म्हणून सातत्यानं राहुल परदेसी या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. आणि त्याचंच उत्तम उदाहरण पुन्हा एकदा देत असताना राहुल. हॅलो 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 हे घ्या.
हॅलो पुकार 4 धावा. अमित धोत्रेने जर का बॅटिंगला आले, अमित धोत्रे फलंदाज जर आले तर राजू कलाल यांच्याकडून 5 किलो मटन. आता हे आता 5 किलो मटन मला वाटते अमित वर्षभर खाईल. अमित तितका जास्त नाही जेवत आम्हाला माहित आहे. अमित धोत्रेने जर 2 चौकार मारले तर 1000. पण अमितला येऊ दे तर पहिले मॅचच्या दिशेने जाऊयात ज्या ठिकाणी सॅमी आणि सॅमीच्या जोडीनं अर्जुन आहे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आता बॉलिंग मार्क वरती बॉलर रत्नेश मोरिया. येस बोल ना 1 मिनिट रत्नेश थांब. बोल ना साईश. बघा फ्लाईटचा डायरेक्ट नो दिला जाईल. फ्लाईट साठी ऑब्जेक्शन नाहीये. ओके. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी संपली आहे. पीपीएल ला सुरुवात झाली आहे. लक्षात असू द्यात. अर्जुन यादव 9 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 1.1. तीन चेंडू आणि 3 चौकारासाठी अर्जुनला बक्षिसाला अविनाश जाधव यांच्याकडून आणि त्या अगोदर सॅमी बाद. विकेटचं पतन गॉन. कॅमेरामॅन श्रेयस तेली ISPL चे कॅमेरामॅन आहे. टेनिस क्रिकेट .in चे कॅमेरामॅन आहेत आणि याच विभागाला बिलॉंग करतात. ते कॅमेरावरती आता कॅमेरा वर्क करत असताना सुयोग खांडेकर आमचे विराट नेटवर्कचे स्पेशल कॅमेरामॅन आहेत आणि ते सुद्धा सध्याला कॅमेरावरती आपली कमान दाखवत असताना. वेलकम सुयोग, वेलकम श्रेयस, दोघांचे हार्दिक स्वागत. रत्नेश मोरिया त्याच्या समोर अर्जुन. धावफलकाची धावा आहेत 9. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. चांगल्या सुरुवातीनंतर ब्रेक थ्रू आलाय आणि त्यामुळे चांगल्या स्थितीमध्ये यावेळेला गॅपमधून चांगली फिल्डिंग फेकी सुद्धा तितकीच वेगानं. संतोष यादव जीवलग जीवाचा, आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. आणि संतोष मामाच्या जीवलग काय आहे तर हे मैदान आहे. या मैदानावरती त्याला उड्या मारणं, त्या मातीत लोळणं, या साऱ्या गोष्टी खूप पसंत आहेत. ते दाखवत असताना मैदानात दिसलाय. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. PPL मध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा काहीसा न्यारा बघायला मिळालाय. पहिल्या मॅचपासून आतापर्यंत अनेक क्षेत्ररक्षकाने आपली छाप सोडली आहे. जे वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळाडू खेळतात. समोर डाऊन द ग्राउंड, बिलकुल डाऊन द ग्राउंड येतोय दणदणीत खणखणीत शानदार बहारदार चौकार. अरे जीवलग जीवाचा रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. अरे फुलपडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. गावागावात चर्चा. कारण या फुलपाडा प्रीमियर लीगची चर्चा का होते? कारण हा फुलपाडा प्रीमियर लीगचा एवढा मोठा उत्सव, एवढा मोठा थाट अन्य विभागामध्ये खूप कमी प्रमाणात बघायला मिळतो. फुलपाड्यामध्ये ही क्रेज आहे क्रिकेटची आणि या खेळाची जी काही आवड आहे ती मोठ्या प्रमाणात जोपासली जाते आणि म्हणूनच इथून नवनवीन खेळाडू, नवनवीन संघ उदयाला येताना दिसतात. 7 संघ हे वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत आहेत. म्हणजे टोटल वसई विरारमध्ये खेळताना दिसतात. मग ते विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असो किंवा वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असो. रत्नेश समोर अर्जुन 15 वरती 1. हा नॉस्ट्रिकला कोण आहे? ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, त्या फॉर्मच्या शोधामध्ये अर्जुन. एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल आली आहे. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांची समाप्ती. 16 वरती 1. टीम
डॅडी 11. अरे जीवला ग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवला ग जीवाचा, जीवला ग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवला ग जीवाचा, हे जीवला ग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवला ग जीवाचा. चला टायमर ऑन आहे, टायमर ऑन आहे. DC 11 टायमर ऑन आहे. हेमंत आणि सर्वेश दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. झालंय का? तयार राहायचंय. हेमंत इलेंची फिल्डिंग आहे, आपण त्वरित फिल्डिंगसाठी तयार राहा. सर्वेश इलेन आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. अर्जुन, मेरे करण अर्जुन आएंगे. फिलहाल अर्जुन आया है, देखते अर्जुन क्या करते. महेश मंदिर समोर, डाऊन द ग्राउंड, फटका निघून गेलाय सीमा रेखा पार. काय झालं? येस बाबू, डेड बॉल. बॉल टाकायच्या पहिलेच थांब बोललाय, त्यामुळे हा डेड बॉल घोषित करण्यात आलाय. अर्जुनची मेहनत पाण्यात गेली. घोर निराशा. खूप वेळानंतर तो चौकार आला होता. अर्जुन स्ट्रगल करत होते चौकार मारण्यासाठी आणि तो चौकार आल्यानंतर डेड बॉल यावा म्हणजेच काय तर खूप मोठी परीक्षा घेतली जाते अर्जुनच्या खेळाची. अर्जुनच्या फॉर्मची खूप मोठी परीक्षा घेत आहे क्रिकेट. संतोष स्वतः क्षेत्ररक्षण लगावण्यासाठी आता पुढे आलेत. जय चव्हाण यष्ट्यांच्या मागे. मला आठवते PPL मध्ये जय चव्हाणने मारले ते चौकार, त्याच्यावरती लागलेला बक्षीस आणि झालेला तो जल्लोष. महेश उंदेर, त्याच्यासमोर अर्जुन ऑन साईडला. यावायला काय फटका बसला, फटका निघून गेला सीमारेखा पार. फलंदाज बाद. या डाण्या वागानी विकासाला आणलंय गती, डाण्या वागानी विकासाला आणलंय गती. संतोष मामा आणि हेमंत मामा किंग मेकर आहेत नितीन संतोष मामाची द्या नाविती. किंग मेकर आहेत नितीन हेमंत दादाची द्या नाविती. या संतोष मामानी, या हेमंत मामानी. थँक्यू. 16 वरती 2. नवीन फलंदाज नितेश. नितेश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळून जरूर काढले. रनआउटची संधी पण फेकी सैरा बैरा आणि त्यामुळे एकदा धावून कंप्लीट झाली आहे. फुलपाडा प्रीमियर लीग PPLचा थरार आपण बघतात. बहुजन एकाच आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आदरणीय प्रतिभाताई पाटील मॅडम, किशोरदादा पाटील, धवलदादा चोरगे, निशादादा चोरगे, निमितजी राऊत या सर्वांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. जयेश आयरे. पूल पाडायचा एक मधुर आवाज जो दरवर्षी आपल्याला ऐकायला मिळतो, असे जयेश आयरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. व्हेरी जयेश. ओह, किलर लुक विथ ब्लॅक गॉगल, डेंजर लुक. मिस्टर जयेश आयरे साठी शोधा टाळ्या होऊन जाऊ द्यात. बिग राऊंड ऑफ क्लॅप्स फॉर जयेश. जयेश दरवर्षी येतात, काही प्रमाणात आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतात. हसतमुख चेहरा, नेहमीच उदारमन आणि साधा सरळ स्वभाव अशी त्याची ओळख. तुर्तास मैदानाच्या दिशेने आपण जाऊया ज्या ठिकाणी 20 वरती 2 अशी सध्या स्थिती आहे. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. अरे सावध झाले. विजय सावंत तिथं. विजय सावंत स्टेजवर आलाय. अरे विजय सावंत स्टेजवर या, तुम्हाला तनिष बोलवतोय. मुन्ना
नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. 20 वरती 3. शेवटचा मला वाटतं चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि आता 13 धाब्यांची गरज आहे. 7 मध्ये 13 पहिलाच. ओहो कडक, बिलकुल कडक, कडक शॉटने आणलं या मॅच मध्ये. 7-13 ची इक्वेशन आता येऊन थांबली आहे. 6 चेंडू आणि 9 धावांवरती. दादा अरे बंगाली बंगाली रे बाबा आलाया बंगाली अलग निरंजन बंगाली बाबाने चौका लगाय. चेंडू सीमा रेखा पार गेला, चौकार आला आणि 6 चेंडू 9. आता उलटा पुलटा, उलटा पुलटा म्हणजे 6 मध्ये 9 करायच्यात, 9 ला 6 करायच्यात. जास्त काय अवघड नाही, पेनाची शाई फिरवायची आहे. पण इथे खेळायच्या द्वारे दाखवणं तेवढं सोपं नाही आहे. यश शशांक, डॅडी 11 जिंकली तर टॉम अँड जेरी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. वेअर इज डॅडी 11? कुठे आहे डॅडी 11? आहे मैदानात खेळतीये. आम्ही धोत्रे बॅटिंगला कधी येतात याची सर्वांना उत्कंठा लागली आहे. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा एक धाव धावून कंप्लीट केली गेले. सिंगल. धावपल करते धावा 26. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. एक चौकार या मॅचला पूर्णपणे बदलवेल. चौकार कोणाच्या बॅटमधून येणार नाही. टॅप केलं चेंडूला, एकच धाव येताना दिसे. चांगली गोलंदाजी मार्गवरती संतोष यादव आहेत आणि आतापर्यंत त्यांनी टाकलेले चेंडू हे खूप विचारपूर्वक टाकलेले आहेत आणि विचारपूर्वक टाकत असताना खूप चांगला कंट्रोल त्यांचा बघायला मिळाला आहे. हो यावेळचा चेंडू नो बॉल. कहाणीमध्ये ट्विस्ट, डायरेक्टली नो बॉल आहे. फ्रीट नाही ना, नो +1 अशा 2 धाबा दिल्या जातील. एवढी मोठी फ्लाईट आणि त्या फ्लाईटमुळे पंचांनी डायरेक्टली नो बॉल घोषित केला गेला. 3 चेंडू आणि आता 4 धाब्यांची गरज. आता फक्त 1चा फासला राहिलाय. चला पोझिशनवरती या आपापल्या. या चेंडूवरती फ्लाईट बघायला मिळाली. संतोष यादव यांच्यावरचं दडपण दिसून आलं आणि त्यामुळे या 2 धाबा धावफलकामध्ये ऍड होताना दिसतील. 29 पर 3. 3 बॉल 4. येस काय आलंय? तनिष शिवराज चव्हाण. इट्स अ नो बॉल. खूप मोठा फ्लाईट आहे आणि त्यामुळे तो नो बॉल पंचांकडून देण्यात आला होता. तो योग्य निर्णय होता.
आता 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. बघा पुन्हा एकदा अनाऊन्स केलं जाते, अंपायर्स डायरेक्टली फ्लाईट बॉलवरती नो देणार आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ती गोष्ट ॲक्सेप्ट करायची आहे. तुम्हाला शंका असेल तुम्ही रेफर करू शकता, तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे. 3 चेंडू 4 धावांची गरज, 3 चेंडू 4 धावांची गरज. संतोष यादव त्यांच्या समोर मोठा फटका ऑन हो कडक. सूरज पाठकच्या बॅटमधून येत आहे दमदार खणखणीत बहारदार शानदार फिनिश करणारा चौकार. 4 धावा. बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली आलय बंगाली रे बाबा लय बंगाली आलय बंगाली रे बाबा लय बंगाली. हेमंत 11 10 मिनिटाचा ब्रेक आहे, त्यानंतर मॅच होईल. बघा प्लेअरसाठी नाही पण जी सिस्टम काम करते इथे मागे, डीजे मास्टर, यूट्यूबवाले, कॅमेरामॅन, कॉमेंटेटर, समालोचक आणि आमचे पंच, त्यांच्यासाठी हा 10 मिनिटाचा ब्रेक आहे. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर सूरज पाठक. शशांक अमित धोत्रेला मॅन ऑफ द मॅच नाही मिळणार. अच्छा, टॉम अँड जेरीकडून 1000 रुपयाचं बक्षीस, 500 रुपयाचं बक्षीस डॅडी 11 साठी. अमित धोत्रे तुम्ही या. सूरज पाठक सर्वप्रथम या. व्हॉट अ आउटस्टँडिंग बॅटिंग, सच अ ग्रेट फिनिश बाय सूरज. अल्पेश कळंबे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव करण्यात येईल. अल्पेश, सूरजला मॅन ऑफ द मॅचची जर्सी द्या. ग्रेट बॅटिंग. सूरज तावात आला होता, रागात त्याने मारले आणि ते चौकार लगावत असताना मॅच जिंकले डॅडी 11 ने. डॅडी 11चा कर्णधार आपण या.